भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार महाराष्ट्राची सुपुत्री गंगा कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या दिव्यांग महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 या स्पर्धेतीने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय महिला संघाला विश्व विजेतेपद मिळवून दिले। त्याबद्दल तिचे व संपूर्ण टीमचे गावकडच्या वतीने गावामध्ये वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब, तसेच हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे, शिवसेना उभाटा गटाचे गोपू पाटील असे विविध मान्यवर या अभिनंदन गौरव सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राची सुपुत्री गंगा कदम यांनी अत्यंत गरीब घरातून जिद्द व चिकाटीच्या जोरावर हा विजय मिळवला। घरची परिस्थिती अत्यंत नाजूक, वडिलाचे छत्र हरवलेले, डोळ्यांनी अपंगत्व असे अनेक संकटावर मात करून महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला। त्यांच्या सहवासात 8 बहिणी, लहान भाऊ व आई असा त्यांचा परिवार आहे। भाषणातून बोलताना गंगा कदम यांची अश्रू अनावर झाली। बोलताना काय म्हणत पाहूया। आमच्या गंगाताईने केलेलं आहे, आज सगळ्या देशाला अभिमान असावा अशा पद्धतीनं या गंगा कदम यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था राज्यात अंध मुलामुलींची क्रिकेटचा खेळाचा सॉफ्ट स्किल विकासात मागील 15 वर्षापासून सक्रियपणे काम करते। आता तिचं भाषण ऐकत होतो, तिचं म्हणणं ऐकत होतो, त्यावेळेस एखाद्या माणसावर परिस्थिती किती खराब असते, एखाद्या माणसाला तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असताना, वडील आपल्यातून निघून गेलेले असताना, ज्यावेळेस खरे वारंवार ग्रामीण भागामध्ये सुटतं त्यावेळेस त्या घरावर पत्र असताना वडील स्वतः तिथं झोपून बाजूच्या घरामध्ये आपल्या बहिणीला ठेवतात। हे सगळं ऐकल्यानंतर निश्चित आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायला होते। मी आज आपण बघितलं असेल, स्वतःच्या कर्तृत्वातून काही माणसं मोठी होतात। मी कुमारी गंगा कदम यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करतो, तिला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि प्रास्ताविकाच्या वेळेस मी नव्हतो, पण माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून, तिचा भाऊ म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी 1 लाख रुपये मदत सुद्धा जाहीर करतो। त्यावेळेला बघितलं असं आपण एवढ्या छोट्या गावातून जाऊन मी सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या बाजूचा वसमतचा आहे, या जिल्ह्यातला खासदार साहेब आपण हमेशा इकडे आले असतील। मी सुद्धा उतार्यामध्ये सगळे लोक मंडळी ओळखीचे असताना सुद्धा आज वेगवेगळ्या गावामध्ये आलो। कळमनुरी मतदारसंघामध्ये आमची सगळीच मंडळी सातत्यानं बोलवत होते। कानेगावला येतो, आमच्या सगळ्याच मंडळीकडे मी सातत्याने येत असतो, डोंगरकडा असं बाकी सगळ्या गावात। तर नंदुरबारच्या फुटाण्यामध्ये आज पहिली वेळ आलो आणि आपल्या कर्तृत्वातून एखादा माणूस आपल्या गावाचं नाव देश पातळीवर सुद्धा घेऊ शकते। एकच क्षेत्र समाजकारण, राजकारण नाही, तर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जीव ओतून काम केल्यानंतर निश्चित त्या क्षेत्रामध्ये अति उच्च शिखरावर आपण पोहोचू शकतो। हे या गंगाताईकडे बघितल्यानंतर लक्षात येत असते। मी पुन्हा एकदा त्यांना, त्यांच्या कुटुंबियाला खूप खूप शुभेच्छा देतो। गावकऱ्याचाही मनपूर्वक आभार मानतो की आपल्या नीतीबाईचा सन्मान हा तुमच्या माध्यमातून झालेला आहे। मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली, त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजते। कारण मी छोट्याशा गावातले आणि मी कधी विचार केला नव्हता की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल। त्यासाठी मी माझे प्रशिक्षक असतील किंवा कोच असतील, मॅडम, मॅनेजर मॅम, त्या सर्वांची मनापासून धन्यवाद देते। पालकमंत्री सरांनी सांगितलं की जरी मला वडील नसेल तर ते माझे पालकत्व स्वीकारतील आणि माझ्या ज्या काही मागण्या असेल ते लवकरात लवकर पूर्ण करतील। तेव्हा सीएम सरांना भेटले, त्यांनी सांगितलं की सरकारच्या वतीनं लवकरच एक मोठा कार्यक्रम आयोजित करू आणि त्यात जो काय असेल तो तुमचा मान सन्मान करू। एकंदरीत तुमच्या गावात जेव्हा मी 7वी, आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा आहे, 7वीनंतर जेव्हा शाळा खूप जायचा हा प्रश्न होता, तेव्हा माझ्या वडिलांनी सोलापूरला खैरचंद अंबानी शाळेत टाकलं आणि तिथून मी खेळायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत। तरुणांना प्रत्येक परिस्थितीला किंवा आपल्यातल्या कमी गुणांना दोष न देता आपल्यात काय चांगला गुण आहे हे शोधलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे।